ठाण्यामधील आनंद आश्रमासमोर आज दोन्ही शिवसेनेमध्ये तुफान राडा झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते महाराष्ट्र दौरा करणार आहेत, पण त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात या राड्याने झाली आहे। ठाण्यामध्ये आज नेमकं काय घडलंय पाहूया। ठाण्यातील आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात आज ठाण्यातून करण्यात आली। आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दर्शन घेतलं, पण त्यावेळी शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांना जोरदार विरोध केला। ठाकरेंचे नेते अभिवादन करून गेल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचा दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाण्यात जाहीर सभा देखील घेतली। या सभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार आरोप करण्यात आले। मगाशी जो प्रकार झाला, शिवसेनेला हे काय नवीन नाही। आणि आज तुम्ही बघितलं असेल, छावा पिक्चर बघितला की नाही? त्या छावा पिक्चर मध्ये छत्रपती संभाजी राजांना कशा पद्धतीने त्रास दिला। आज आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, टाळा लागला त्यांना, परंतु ते कधी त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, पण ते कधी त्या ठिकाणी गेले नाहीत। अरे टाळा लागलाय, मला जरा सोडव, मला हे कर ते कर। आता थोडेसे दिवस राहिलेले आहेत। 3 वर्ष तुम्ही एवढ्या मोठ्या कष्टाने या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम केलं, परंतु आता ही वेळ आलेली आहे, थोडं जरा सहन करा। उद्याचा येणारा दिवस आपलाच आहे। ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नंतर आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा किल्ला असं ठाणे जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देश पातळीवर आहे। आमदार भास्कर जाधव आणि खासदार अरविंद सावंत यांनी देखील ठाण्यातल्या राड्यावरून शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोणती माकडं काय समजतात स्वतःला? आम्ही खूप मागे होतो। तुम्ही म्हणता सावंत साहेब की ते आम्हाला नाही जाऊ दिलं ते बरं झालं। माझं तर उलटच मत आहे। अरे तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय ती? तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे? काय समजता काय तुम्ही स्वतःला? एका बाजूला पक्ष चोरलात, पक्ष चिन्ह चोरलात, आमचे आमदार खासदार चोरलेत, पक्षाचं नाव चोरलात, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना चोरलात, कैलासवासी आनंद दिघेंना चोरलात। अरे चोराची औलाद! कुणाला तरी वाटलं की आपला 7-12चा उतार आहे ठाणे म्हणजे। 30-40 वर्ष येतोय मी ठाण्यात, जास्तच असेल कदाचित, पण आज पहिल्यांदा आलो आम्ही आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर आम्हाला विरोध करायला काही दमली होती माणसं। आम्हाला आनंद आश्रमात जाऊ दिलं नाही। खरं सांगू का रावसाहेब, आपलं भाग्य आपल्याला जाऊ दिलं नाही, कारण तो आनंद आश्रम नाही, तिथं आनंदच नाहीये। तो आनंद आश्रम नाही, तिथं तो आनंदच नाहीये, तो आहे लाचारांचा आश्रम। अर्थात आजच्या टीमचे कप्तान आहेत, नाव सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, की ज्यांच्या येण्यानेच आज काही जणांची शुद्ध मराठी भाषेत म्हणावं तर टरकले, आमच्या कोकणी भाषेत म्हणायचं तर फाटली। ठाण्यामध्ये येत असताना स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अभिवादन करणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे। आनंद आश्रमासमोर झालेल्या राड्यावरून संजय राऊतांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं, तर राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय। आज आम्ही आलो ठाण्यामध्ये, आम्हाला काय कोणाच्या परवानगीची गरज नाही ठाण्यात येण्यासाठी। दिघे साहेबांच्या पुतळ्यास आम्ही पुष्पहार अर्पण केला। लोकांनी आम्हाला विचारलं आपण आनंद आश्रमात गेला नाहीत। दिघे साहेबांनंतर तो आनंद आश्रम राहिला नाही, तो त्यांचा कोठा झालेला आहे राजकीय, आणि ती प्रॉपर्टी या महाशयाने आपल्या नावावर करून घेतली अशी माझी माहिती आहे का?
ती एका पार्षदची जागा होती, त्यांनी आनंद दिघे साहेबांना ती वापरायला दिली होती. त्या जागेवरती आता मालकी हक्क सांगू तर तिथे आम्ही का जायचं? ज्या संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये जी दिघे साहेबांची मुलाखत छापली होती आणि त्या आधारे त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना टाळा लागला. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या नाट्यगृहाला आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो. ते नाव देण्यास आम्हाला विरोध करणाऱ्यांनी दिघे साहेबांना पुतळ्याला पुष्पमाला घालण्याची भाषा करू नये. राज्यभरात अनेक ठिकाणी ठाकरेंचे नेते दौरा करणार आहेत. त्यांचा पहिलाच दौरा आज शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या विरोधामुळे चांगलाच गाजला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.